आताची बातमी आहे बारामतीमधून। बारामतीत व्यापारी महासंघाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात शरदचंद्रजी पवार, आमदार रोहित पवार देखील उपस्थित होते। या दरम्यान सुप्रिया सुळे काय म्हणाल्या पहा। माझ्या कानाने पार्लमेंटमध्ये आहे आणि तेव्हापासून मी लक्षात आलं की हे आपलं काही जमलं नाही यांच्याशी, कारण का जे सत्य आहे तेच बोललं पाहिजे। आयुष्यात सगळं आपल्या सोयीप्रमाणे होता कामा नये आणि त्याच्यामुळे मला आश्चर्य होते की पहिल्यांदाच बारामतीमध्ये एका वास्तूमध्ये मी अशी पुस्तकं पाहिली। कदाचित हे नवीन कल्चर येत असेल, त्यांना जरूर स्पेस बारामतीत मिळेल, पण बारामती हा पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे आणि कितीही संघर्ष करायला लागेल आम्ही तो विचार इथे येऊ देणार नाही, कारण का त्याच्यात महिलांना जागा नाही। छत्रपतींचा महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। आम्ही तुम्हाला महिलांना कोपऱ्यात राहू देणार नाही, आम्ही तुम्हाला संविधान बदलू देणार नाही। कितीही कष्ट संविधान बदल आम्हाला संघर्ष करावा लागेल, त्याची जाणीव मलाही आहे, रोहितला आहे। आम्ही संघर्ष रोज करतो। रोहितला वेगळ्या अडचणी आहेत, मला वेगळ्या अडचणी, पण आम्हाला फार त्याची भीती केव्हा खायची वाटत नाही, कारण का त्याची सवय झाली आहे। दिस इज आर न्यू नॉर्मल। आणि तुम्ही बघा, मगाशी एक पत्रकार दिल्लीवर आले होते, तुम्ही मला प्रश्न विचारला, तुला तुझे सुचव मराठी मीडिया आणि स्वाभिमानी मराठी मीडिया माझ्याबद्दल बरंच काय काय मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताय की हो, मी पवारांची लेख असते तरी राजकारणात मी सुळेंचं नाव लावून राजकारण केले, संस्कार यांचे आहेत, पण एक लेख दाखवा या भारताच्या राजकारणात की मी वडिलांचं नाव सोडलं। ओनली वन, सुप्रिया सुळे। आणि आता लोक म्हणतात बदला, आता म्हणतात बदलला तर ओळखणारच नाही लोक। इतकी सवय झाली आहे त्या सुप्रिया सुळेची की आता सुप्रिया पवार केलं तर कोणी ओळखणार नाही। आणि मला नाही काही वाटत त्याचं, कारण मी विरोधात असते तरी माझ्या लोकसभा मतदारसंघातील कामं होतात, कारण का मंत्र्यांना असं वाटतं, एक तर मंत्र्यांचे वैयक्तिक संबंध माझे सगळ्यांशी चांगले। माझं पुस्तक काढून बघा, प्रत्येक मंत्र्याच्या बरोबर माझा फोटो आहे, नुसता फोटो नाही। मी जेव्हा युक्तिवाद घेऊन करते तेव्हा भारतीय जनताचा प्रत्येक मंत्री माझं नाव घेऊन माझ्या प्रश्नाला उत्तर सांगतो की सुप्रिया जी आपने जो कहा इसका जवाब आहे। म्हणजे मी 100 विचारले तर 99ची येत नाही, तो भाग वेगळा, एकाच देतात पण नाव घेऊन देतात। आणि मी नेहमी मान सन्मानाने सगळ्यांची वागतो। माझ्यावर कोणी किती हल्ले केले की मी फार त्या बांधण्याची पडत, कारण का ही लोकशाही, लोकशाहीमध्ये जसं आम्ही त्यांच्या पॉलिसीवर टीका करतो, ते आमच्यावर वैयक्तिक टीका करतात की त्यांची पद्धत आहे, आमचं राजकारण, त्याच्यात काय। आणि जेव्हा आपण टीका करतो तेव्हा टीका सहन करायची ही ताकद आपल्यात असते, त्याची झोप जाते, असा माझा अनुभव। मी फार सत्तेत राहिले नाही, पण आदरणीय पवारसाहेब अनेक वर्ष सत्तेत राहिले। मला माहिती आहे की किती जबाबदारी असते सत्तेच्या माणसासाठी। लोकांना असं की फक्त लक्झरी वाटते, ती लक्झरी नसते, लाल बत्ती म्हणजे काही इम्पॅक्ट। सुरेश देवकाते, स्टार महाराष्ट्र न्यूज, बारामती। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।